तर सध्या मी गावी आले आहे आणि बाहेरच काम करत असते आणि मला नाश्ता जास्त करायला आवडत नाही खायला. म्हणून मग मम्मींनी माझ्यासाठी असं पौष्टिक काहीतरी बनवायचं ठरवलं आणि त्यांनी रात्री गहू भिजत घातले स्वच्छ धुवून. तर हे असं स्वच्छ धुवून त्यांनी कसे किती छान टपोरे दिसत आहेत बघा. आणि एवढं स्वच्छ धुणं वगैरे सगळं मम्मीच करू शकतात, नॉट मी. तर हे असे धुवून झालेले गहू रात्रभर भिजवून ठेवलेले बाहेर काढायचे आहेत आणि थोडं जायफळ, वेलची आणि सुकामेवा तुमच्याकडे जो काही असेल ते ड्रायफ्रूट्स ते घ्यायचे आहेत. आणि गूळ गूळ अशासाठी की मला ट्राय करायचं होतं, मला साखर नको होती खायला. तुम्ही साखर वापरू शकता. तर हे असं सगळं एकत्र करून ठेवलेलं आहे, त्याच्यात घालायचं सामान. आणि मग ते गहू भिजवलेले मिक्सरला लावून घ्यायचे आहेत आणि त्याचा वस्त्र गाळ करायचा आहे. गाळणीने गाळायचा प्रयत्न केला तर त्याला फार उशीर होतो, जो की आम्ही ते करत आहोत, तुम्ही बघू शकता. आणि पण तो एवढा सक्सेस होऊ शकत नाही कारण त्याला फारच वेळ लागतो आणि गाळणी पण स्वच्छ होताना कठीण होते. तर मग हे असं करायचं. त्याच्याऐवजी तुम्ही वस्त्र गाळ करा, तो लगेच आणि काय म्हणतात तसा टाईम वाचवणारा हे आहे गोष्ट. तर त्याचा हा उरलेला जो हे असतो ना, उरलेला चोथा, तो परत मिक्सरला लावून घ्यायचा आहे आणि परत त्याचा वस्त्रगाळ करायचा आहे आणि असं गव्हाचं दूध काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं. आणि असं काढून झाल्यानंतर आपण एका कुकरमध्ये घ्यावा किंवा पॅनमध्ये घ्या, ते उडतं म्हणून ते असं चांगलं मोठ्या भांड्यात घ्यायचं असतं आणि त्याला म्हणजे असं थरली ढवळत बसायचं असतं. त्याला एकत्र घट्ट होऊ द्यायचं नसतं. मम्मीने मला सांगितलं होतं की त्याला हे करायला देऊ नकोस, पण मी काय भलतंच केलं. मग शेवटी मम्मीने स्वतः ढवळायला घेतलं आणि त्यांनी बघा त्याची कन्सिस्टन्सी कशी एकदम होती तशीच ठेवली आहे. माझ्याकडून घट्ट झालं होतं ते थोडंसं. तर मग त्याच्यात लोणी लोणी घातलं आहे, बटर. कारण मला बटर हवा होता आणि अवेलेबल होता आणि माझ्या मिस्टरांना तुपातला आवडतं, पण मला बटर हवा होता म्हणून मम्मीने बटर घातला. गूळ घातल्यामुळे थोडंसं असं चॉकलेटी दिसतंय बघा ते. आणि सुकामेवा त्याच्यात घातलेला आहे. साखर घातलं तर ते सफेद सफेद छान दिसतं आणि हे असं दिसतं. तर आमच्याकडे याला गव्हाचं सत्व म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. आणि हे खाल्ल्यानंतर माणसाला खूप ताकद येते असं म्हणतात. धन्यवाद.